आज आपण सरळ सेवेकरता जनरल नॉलेजवर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1885. पहिलं जे अधिवेशन झालं ते मुंबई येथे झालं आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न दुसरा, भारतातील पंचायती राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न तिसरा, सायमन आयोग भारतात कोणत्या वर्षी आला होता? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1928. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भाग 3. आणि ऑप्शन 4 मध्ये कोणतं आहे तर ते आहेत मूलभूत कर्तव्ये. प्रश्न 5वा, चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होता? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चाणक्य. चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्याचे गुरु होते. प्रश्न 6वा, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिराकूड धरण. हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. प्रश्न 7वा, काकोरी कट प्रकरण कोणत्या वर्षी घडले? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1925. प्रश्न 8वा, हरित क्रांतीशी संबंधित शास्त्रज्ञ कोण होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर MS स्वामीनाथन. प्रश्न 9वा, दीन ए इलाही धर्म कोणत्या मुघल बादशहाने सुरू केला? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अकबर. अकबरने दीन ए इलाही हा धर्म सुरू केला होता. प्रश्न 10वा, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न 11वा, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे? तर भारतात सर्वात पहिले जे अणुऊर्जा केंद्र स्थापन झालं ते झालं तारापूर येथे. प्रश्न 12वा, वेदांपैकी सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऋग्वेद. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. प्रश्न 13वा, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरबी समुद्र. कारण ही नर्मदा नदी कोणती पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणून ही अरबी समुद्रात मिळते. बाकीच्या ज्या नद्या आहेत जास्तीत जास्त भारताच्या त्या ह्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. प्रश्न 14वा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 1969. प्रश्न 15वा, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 1942. 1942 भारत छोडो आंदोलन हे सुरू झाले. प्रश्न 16वा, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विशाखापट्टणम बंदर. आणि सर्वात जास्त जर वाहतूक असेल तर ती आहे मुंबई बंदराला. प्रश्न 17वा, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सरोजिनी नायडू. इंदिरा गांधी कोण आहेत पहिल्या पंतप्रधान. त्यानंतर प्रतिभाताई पाटील ह्या कोण आहेत पहिल्या राष्ट्रपती. आणि सुचेता कृपलानी जे आहेत त्या पहिल्या काय आहेत मुख्यमंत्री.
ह्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. प्रश्न 18वा. सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश. प्रश्न 19वा. भारतीय नोटांवर स्वाक्षरी कोणाची असते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आरबीआय गव्हर्नर. प्रश्न 20वा. भारतीय राज्यघटनेतील आपत्कालीन तरतुदी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जर्मनी.